राज्यातल्या गोविंदांसाठी आनंदाची बातमी। गोकुळाष्टमी निमित्त 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण। क्रीडा विकास निधीतून 1,12,50,000 निधी देण्यात येणार। शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी सरकारचं मोठं पाऊल। मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक। हत्तीणीसाठी कोल्हापुरातील सांगवडे गाव बंद। सांगवडेमधील विद्यार्थ्यांनीही पुकारला एल्गार। हत्तीण मिळेपर्यंत शाळेत न जाण्याचा केला निर्धार। तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाचं काम सुरक्षेविना सुरू। कोणतीही सुरक्षा आणि काळजी न घेता काम सुरू। भाविकांना होतोय त्रास। मंदिरात काम करत असताना पडदे लावून काम करण्याची भाविकांची मागणी। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची घेतली भेट। एनजीडी प्रकल्प माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीला देण्याची केली मागणी। खासदार नरेश म्हस्केंनी राजनाथ सिंग यांच्याकडे केली मागणी। दहिसरच्या कोळी आगरी समाजाचे भाजपचे नेते मनसेमध्ये। विजय पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश। राज ठाकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश। कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगर परिसरात श्रावण षष्ठी यात्रेदरम्यान बनावट पेढे आणि बर्फी विकण्याचा प्रकार समोर। अन्न आणि औषध प्रशासनाकडून 400 किलो बनावट मिठाई जप्त। वाशिममधून जाणाऱ्या नांदेड अकोला महामार्गाचं काम सुरू। महामार्गाचं कंत्राटदाराकडून अत्यंत बोगस काम केलं जात असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुकानांना भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। आगीत लाखोंचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।